हॅलो ऑल अँड वेलकम टू आरंभ IIT अँड नीट फाउंडेशन अगेन. बाळांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिली त्यामध्ये आपण शिकलो की आपल्याला स्टँडर्ड 8ला कुठला कॉम्पिटेटिव्हचा सिलेबस शिकणं आहे आणि त्याचबरोबर त्या सिलेबसला आपण कम्पेअर सुद्धा केलेलं होतं स्टेट बोर्डच्या सिलेबस सोबत. तर आपण स्टँडर्ड 8मध्ये जो टॉपिक शिकणार आहोत तो पहिला टॉपिक बायोलॉजी या स्ट्रीमशी संबंधित आहे अँड इट इज द लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. चला तर पाहूया या टॉपिक बद्दल तुम्हाला लागणारी जी आवश्यक माहिती आहे ती तुम्ही 7th मध्ये कुठल्या पातळीवरती मिळवणं गरजेचं होतं. 7th स्टँडर्डला या टॉपिकचा बेस म्हणून तुम्ही कुठली माहिती पाहिलेली आहे. बाळांनो, 7th स्टँडर्ड मध्ये इन द लास्ट स्टँडर्ड यू हॅड गॉन थ्रू सम टॉपिक्स ऑफ बायोलॉजी विच आर गोइंग टू फ्रेम द बेस फॉर दिस टॉपिक. या वर्गातील जो टॉपिक आहे पहिला यासाठी ते टॉपिक बेस ठरणार आहे. तर ते टॉपिक कुठले होते आणि त्यातली माहिती कोणती होती याबद्दल एकदाचा थोडक्यात रिव्हिजन पाहून घेऊया. सो बेसिक्स फ्रॉम स्टँडर्ड 7th व्हॉट वी हॅड फ्रॉम लास्ट स्टँडर्ड 7th. द टॉपिक द लिव्हिंग वर्ल्ड अँड A and C. What is A and C? Is it AC? It is not AC. It is A and C. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे A and C काय. मागच्या वर्षी शिकलात ना, त्यामुळे कदाचित आठवत नसेल तुम्हाला. काय आहे A and C? द लिव्हिंग वर्ल्ड अँड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. हा तुमचा फर्स्ट टॉपिक होता 7th स्टँडर्डचा आणि त्या टॉपिक मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जी आता चालू असलेल्या या टॉपिकचा बेस बनणार आहे त्याबद्दल एक थोडक्यात उजळणी आपण पाहणार आहोत. तर त्या टॉपिक मध्ये तुम्हाला एका वैज्ञानिकाचं नाव आलेलं होतं, तो म्हणजे कार्ल लिनियस. त्याला आपण पुन्हा एकदा इथे आमंत्रित करणार आहोत. वर्ग 8वी मध्ये त्याचं पुन्हा एकदा स्वागत करणार आहोत. कार्ल लिनियस याने क्लासिफिकेशन संबंधी मांडलेल्या थिअरीजला आपण पाहणार आहोत. त्याने दिलेलं बायनॉमियल नॉमेनक्लेचर तुम्ही स्टँडर्ड 7th मध्ये या शब्दाची ओळख करून घेतलेली आहे. बायनॉमियल, बाय टू नॉमियल नेम्स, द्विनाम पद्धतीचा जनक कार्ल लिनियस या संबंधी आपल्याला आज स्टँडर्ड 8 मध्ये सुद्धा एक नव्याने माहिती पाहणं आहे. टॉपिक मध्ये शिकलेला भाग महत्वाचा जो होता तो म्हणजे ॲडॅप्टेशन. व्हॉट इज मीन बाय ॲडॅप्टेशन? ॲडॅप्टेशन काय असतं तर ॲडॅप्टेशन बद्दल आपण बाळांनो पाहिलेलं आहे. ॲडॅप्टेशन म्हणजे सजीवात झालेले असे बदल जे सजीवाला जगण्यासाठी मदत करत असतात. सजीवाला जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्याच्या शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या बदलणं आणि त्याला जगण्यासाठी मदत करणं ही जी घडामोड घडली त्याला आपण म्हणतो ॲडॅप्टेशन. तर हे ॲडॅप्टेशन कुठल्या लेवलवरती पाहिलेत? व्हॉट लेवल्स ऑफ ॲडॅप्टेशन वी हॅड सीन, विच वर द स्टेजेस ऑफ ॲडॅप्टेशन दॅट वी हॅड सीन इन लास्ट इयर. प्लांट संबंधी आणि ॲनिमल संबंधी दोघांसंबंधी सुद्धा आपण ॲडॅप्टेशन पाहिलेत. ॲडॅप्टेशन कन्सर्निंग देअर हॅबिटॅट आपण त्यामध्ये कन्सर्न केला. हॅबिटॅटला आपण पाहिलं. प्लांट्स असोत अथवा ॲनिमल्स असोत त्यांचा हॅबिटॅट टेरेस्ट्रियल आहे का, ॲक्वॅटिक आहे का एरियल आहे. प्लांट्स सुद्धा एरियल असतात बरं का. मग ॲनिमल्स मध्ये टेरेस्ट्रियल आहे, ॲक्वॅटिक आहे, ॲम्फिबियन आहे की काय, आर्बोरियल आहे की काय एरियल आहे. सो वी हॅड सीन द ॲडॅप्टेशन इन ऑर्गॅनिझम्स बेस्ड ऑन देअर हॅबिटॅट इन बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर पहा बाळांनो, पुढे लक्ष द्या. या हॅबिटॅट सोबतच आपण मोड ऑफ न्यूट्रिशनवर आधारित सुद्धा ॲडॅप्टेशन पाहिलेले आहेत. मोड ऑफ न्यूट्रिशनवर आधारित सुद्धा आपण त्यातील ॲडॅप्टेशन पाहतो. प्लांट मध्ये सुद्धा 2 पद्धतीच्या मोड ऑफ न्यूट्रिशन आता त्यापेक्षा जास्त पद्धती सुद्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत. प्लांट मध्ये बेसिकली जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तो मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन विच आर कॅरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. काही वनस्पती ह्या पूर्णतः ऑटोट्रॉपिक नसतात. दे आर पॅरासाइटिक, दे आर डिपेंडेंट ऑन अदर. तर काही वनस्पतींमध्ये सुद्धा असे गट आहेत जे फोटोसिंथेसिस कॅरी करत नाहीत, हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन फॉलो करतात. तर आपण ॲडॅप्टेशनला वेगवेगळ्या स्टेजेसवरती लास्ट स्टँडर्ड मध्ये शिकलेलं आहे. बाळांनो, कुठलंही मागच्या स्टँडर्डचं नॉलेज आपण नेहमी उजळणी करत राहिलं पाहिजे, कारण ह्या पूर्ण अभ्यासाला तुम्हाला मुख्य परीक्षांमध्ये उत्तरं द्यायची आहेत. तर ॲडॅप्टेशन अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट, ॲडॅप्टेशन अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली. ओके, नेक्स्ट आफ्टर दॅट टॉपिक पहा. त्या टॉपिक नंतर तुम्ही जो भाग शिकलात
तो म्हणजे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बाळांनो, हा तुमचा स्टँडर्ड 7चा 11th टॉपिक होता. 11व्या टॉपिकला आज आपल्याला ह्या 8th मधील पहिल्या टॉपिकशी कुठे लिंक करता येईल, तर ह्यामध्ये आलेलं हे जे नाव दिसतं तुम्हाला, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो दिस इज इन द नेम ऑफ आवर टॉपिक. आपल्या टॉपिकच्या नावातच हा भाग सामावलेला आहे. सेल स्ट्रक्चर बद्दल आपण बरीच माहिती घेतली, तर मागच्या त्या वर्षीच्या अभ्यासक्रमातून मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दलचा अभ्यास इथे सुद्धा पाहूया. मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल लास्ट स्टँडर्ड मध्ये काय पाहिलं, थोडक्यात आठवून पहा. मागच्या वर्षी शिकलाय, बरं थोडा प्रयत्न करा. 1 वर्ष झाला तरी प्रयत्न तर करू शकता, काय शिकलात ते तर पहा, आठवण्याचा प्रयत्न करा. पाहू आपण मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये आपण शिकलोत, वी हॅड डिवाइडेड मायक्रोब्स इनटू 2 ग्रुप्स. मायक्रोब्सला आपण 2 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलेलं होतं. कुठले? फर्स्ट वन इज युजफुल अँड सेकंड वन इज एक्झॅक्टली हार्मफुल. तुम्हाला विरुद्धार्थी शब्द नक्कीच येतात. हार्मफुल आणि युजफुल अशा पद्धतीने आपण मायक्रोब्सची वर्गवारी केलेली होती. युजफुल मायक्रोब्स अँड सेकंड वन वॉज हार्मफुल मायक्रोब्स. बाळांनो, युजफुल मध्ये काही नावं तुम्हाला आठवायची आहेत. मी त्यांचं महत्व जे आहे ते महत्व सांगतो, कशासाठी त्यांचा उपयोग होतो त्या गोष्टीकडे मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर युजफुल मायक्रोब्स मध्ये तुम्ही पाहिलात, मायक्रोब्स विच हेल्प्स टू कन्वर्ट मिल्क इनटू कर्ड. युजफुल मायक्रोब आहे, याचं नाव काय होतं? द नेम ऑफ मायक्रोब वॉज ऑर इट इज लॅक्टोबॅसिलस. अनदर वन, मायक्रोब्स विच हेल्प्स फॉर नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन साठीचा मायक्रोब तुम्ही शिकलात. काय नाव होतं त्याचं? व्हॉट वॉज इट्स नेम? इट्स नेम was rhizobium. Rhizobium हे त्याचं नाव. and some microbes which are present in our digestive tract which helps for the process of digestion, आणि त्यातील नाव आहे ई कोलाय. अनेक उपयोगी अशी मायक्रोब्स आपण मागच्या वर्षी नावं त्यांची पाहिलेली आहे. हार्मफुल मायक्रोब्स मध्ये तुम्ही पाहता डिसीजेस कॉज्ड बाय मायक्रोब्स, त्याच्यामध्ये टीबी, कॉलेरा, टायफॉइड या पद्धतीची जी आजार होती ती हार्मफुल मायक्रोब्सने. आणि आपण व्हायरसेसला तर अजिबात विसरू शकत नाही. व्हायरसेसने वर्ष 2020 अगदी गाजून टाकलेलं. ओके, तर पहा, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांना आपण पॅथोजन्स असं म्हणतो, पॅथोजन्स बद्दलचा सराव केलेला आहे. ओके, सो वी हॅड डिस्कस्ड अबाउट मायक्रोब्स इन द लास्ट स्टँडर्ड. लास्ट स्टँडर्डचा हा अभ्यास तुम्हाला बेस म्हणून फार महत्वाचा ठरणार आहे. मायक्रोब्स वी डिवाइडेड देम इनटू 2 ग्रुप्स. ओके, कम टू द पॉइंट. पहा मुद्द्याकडे या पुढच्या. नेक्स्ट वन, आफ्टर दीज बेसिक कंटेंट, या बेसिक कंटेंटला जर तुम्ही उजळणी केली तर तुम्हाला हा टॉपिक सोपा जाईल. त्यानंतर आपणास टॉपिक मधील मुळातला जो भाग आहे तो कुठला आहे? वी हॅव टू डिस्कस अबाउट बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बाळांनो, आपणास बायोडायव्हर्सिटी बद्दल शिकणं आहे. वी हॅव टू डिस्कस अबाउट बायोडायव्हर्सिटी. ओके, अँड देन आफ्टर नीड ऑफ क्लासिफिकेशन. का गरज का पडली? वाय वी हॅव द नीड टू क्लासिफाय. ओके, the question comes to us, the first one, what is biodiversity? Biodiversity काय असते? चला, ह्या बोर्डवरचा हा जो फळ्यावरचा भाग दिसतोय, ह्या भागाला तुम्ही एकदाच आता सध्याच लगेच लिहून घ्या. मी तो भाग रब करणार आहे, लिहून घ्या लगेच. The term that we had there is biodiversity. Biodiversity या टर्म बद्दल तुम्हाला माहिती आहे. बायो जैविक, लिव्हिंग, हॅव्हिंग लाईफ. डायव्हर्सिटी means having differences. So we find variety of living organisms on planet Earth. Variety in case of their size, in case of their shapes, in case of their habitat, in case of their colors and different things. तर वेगवेगळ्या आधारावर आपण त्यांची विविधता पाहतो. या विविधतेलाच आपण नाव दिलेलं आहे बायोडायव्हर्सिटी. What is biodiversity? Biodiversity is the variety among the living organisms belonging to different species, belonging to different kingdoms. Then after, what is classification? Classification काय आहे? Classification is nothing but sorting things. कुठल्याही वस्तूंना, घटकांना सॉर्ट आउट करणं बेस्ड ऑन पर्टिक्युलर क्रायटेरिया. कुठल्याही निकषावर आधारित
वस्तूंची वर्गवारी करणे, गटवारी करणे, ह्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो. सो क्लासिफिकेशन इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन आवर स्टडी. आपल्या अभ्यासात क्लासिफिकेशनचं फार महत्व आहे. क्लासिफिकेशनमुळे आपला अभ्यास कन्व्हिनियंट बनतो. हा याचा एक महत्वपूर्ण फायदा. आणि या टॉपिकमध्ये आपल्याला एक भाग महत्वाचा शिकणं म्हणजे वी हॅव टू डिस्कस अबाउट द अटेम्प्ट्स ऑफ क्लासिफिकेशन. हा या टॉपिकचा एक महत्वाचा भाग असणार आहे. अटेम्प्ट्स ऑफ क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशनच्या विविध पद्धती अथवा प्रयत्न क्लासिफिकेशनसाठी ज्या वैज्ञानिकांनी केलेत त्यांची नावं आज तुम्हाला सांगतो. टॉपिक चालू असताना ही नावं तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ही नावं आज प्रोनाउन्सिएशनच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायची आहेत. द फर्स्ट वन, गो टू द नेम. CARL, कार्ल. लिनियस, कार्ल लिनियस. कोण आहे हे वैज्ञानिक, कोण आहेत हे वैज्ञानिक याबद्दल आपल्याला लास्ट इयर स्टडी सिलेबस मध्ये सुद्धा बरीच माहिती मिळाली. यावर्षी आपण यांनी मांडलेल्या क्लासिफिकेशनचा सराव करणार आहोत. 1735, इन द इयर 1735 कार्ल लिनियस हॅड गिवन द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स इनटू 2 ग्रुप्स. त्यामध्ये व्हेजिटेरियन पद्धतीचा व्हेजिटॅबिलिया अँड द सेकंड वन इज ॲनिमॅलिया, असं 2 पद्धतीमध्ये त्याने क्लासिफिकेशन दिलंय. नेक्स्ट नेम इज HAECEL, हैकल. सायंटिस्ट हैकलनं दिलेलं क्लासिफिकेशन पाहणं आहे. नेक्स्ट वन इज CHATTON, चॅटन. चॅटनने दिलेलं क्लासिफिकेशन पाहणं आहे. नेक्स्ट वन इज COPLAND, कोपलँड. ही नावं आज तुम्हाला एकदाच लक्षात ठेवायची आहेत. तर ह्या वैज्ञानिकांनी केलेल्या क्लासिफिकेशन अटेम्प्ट बद्दल आपण धड्यात दिलेली माहिती पुढे पाहूया. नेक्स्ट वन, इम्पॉर्टंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन दॅट वी आर युजिंग नाव. आज सुद्धा आपण जी क्लासिफिकेशन मेथड यूज करतो ती मेथड दिलेली होती R.H. विटाकरने. R.H. विटाकरने दिलेल्या त्या मेथडला 5 किंगडम क्लासिफिकेशन मेथड सुद्धा म्हणतात. तर 5 किंगडम क्लासिफिकेशनला आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. अँड इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द 3 किंगडम्स, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा अँड किंगडम फंगी. फंगी म्हणा, फंजाय म्हणा किंवा फंजी म्हणा. ओके, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू प्रोनाउन्स इट, लेट वी प्रोनाउन्स इट ॲज फंगी. आपण त्याला फंगी असं प्रोनाउन्स करणार आहोत. तर या 3 किंगडम बद्दल आपल्याला टॉपिक मध्ये माहिती प्रामुख्याने पाहायची आहे. तर उरलेले 2 किंगडम कोणते आहेत त्याबद्दल तुम्ही नेक्स्ट पार्ट मध्ये सांगणं आहे. सर, आपण या 3 पार्ट बद्दल या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत आणि 2 मेजर जे किंगडम्स आहेत त्याबद्दल आपण पुढच्या स्टँडर्ड मध्ये डिस्कस करूया. नेक्स्ट वन इज मायक्रोब्स क्लासिफिकेशन. बाळांनो, या टॉपिक मधला हा एक महत्वाचा भाग आहे. मायक्रोबला आपण क्लासिफाय करणार आहोत. मायक्रोबला क्लासिफाय करत असताना आपण त्यांचं प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक डिव्हिजन मध्ये पाहून ही मायक्रोब्स पाहणार आहोत. सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट बॅक्टेरिया, फंगी, अल्गी, व्हायरसेस. भयानक 2020 दणका. नेक्स्ट प्रोटोझोआ. तर हीच मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला ह्या टॉपिक मध्ये शिकणं आहे, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल शिकणं आहे. बाळांनो, हा जो ब्ल्यू कलरचा पार्ट दिसतो दॅट पार्ट बिलॉंग्स टू युअर स्टडी ऑफ कॉम्पिटेटिव्ह सिलेबस आणि आपल्याला हे एक्स्ट्रा म्हणूनच शिकणं आहे. तर ह्या भागाला आपण एक्स्ट्रा म्हणून शिकूया. कुठला भाग आहे हा? टॅक्झॉनॉमी. नेक्स्ट वन इज हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. हायरार्की. ओके, प्रोनाउन्सिएशन हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन शिकणं याबद्दलची थोडक्यात ओळख आपण इथे करून घेऊया. एक वाक्य तुम्हाला पाठ करणं आहे. दॅट वन इज किंग PCO फॅमिली गोज फॉर सर्च. किंग PCO फॅमिली गोज फॉर सर्च. ह्या वाक्याला तुम्ही लर्न करा आणि आपण अभ्यासक्रमात पुढे जात असताना ह्या वाक्याचं काय महत्व आहे हे तुम्हाला कळणार आहे. बाळांनो, आज आपण टॉपिक मधील कंटेंटची ओळख करून घेतली. आपल्याला या टॉपिक मध्ये काय शिकायचं त्याबद्दल ओळख करून घेतली आणि लास्ट स्टँडर्डचं बेस तुम्हाला जे या टॉपिक साठी लागतं त्याबद्दल माहिती घेतली. एकदाचा हा फळावरचा भाग संपूर्ण लिहून घ्या आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत या धड्यातील फर्स्ट पार्ट जो आहे attempts of classification given by different scientists and one of the most important method of classification given by R.H. विटाकर. चला तर एन्जॉय करूया. आपण आपला अभ्यास सुंदर पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत. अजिबात काळजी करायचं नाही. सिलेबसला आपण सोप्या पद्धतीने पुढे जाऊया आणि बियॉन्ड द वॉल्स आपण पाहूया, केवळ सिलेबस पुरतं मर्यादित न राहता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.